स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. तुमचं नाव सांगा आणि काय घटना झालेली आहे ते काय सांगा. मी दत्तात्रय भिकाजी डुंबरे, शेवाळवाडी राहणारा कळंबेचा पुजारी. मी रोज नेहमीप्रमाणे आपलं पूजेसाठी 5:30 वाजता इथं आलो तर पाहिलं तर दरवाजे दोन्ही उघडे, आतलाही उघडा आणि बाहेरचाही उघडा. येऊन ते पाहिलं तर ताळे ते दिसले, पण कडी म्हणजे कडी कटिंग केलेली होती. आत गाभाऱ्यात गेलो तिथं दरवाजा हा त्याचा कडी-कोइंदा जो होता हा तो कटिंग केलेला होता. हा. आणि तसंच मग बाहेर आतमध्ये आलो तर आतल्याही दरवाजाच्या कडी आपली टाळ्या लटकवण्यात तेही कटिंग केलं होतं. गाभाऱ्यात प्रवेश करताना पाहिलं तर सगळं कपाटातले सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं. ते पाहिल्यानंतर दानपेटीकडे लक्ष गेलं. दानपेटी पाहिली तर ती फोडलेली होती. त्याच्यात रक्कम अंदाजे 10 ते 15 हजार रुपये असू आहे. म्हणजे ते दानपेटी ही फोडली गेली होती. दानपेटी फोडली गेलेली. ही घटना तुम्ही सकाळी किती वाजता येतो? 5:30 पावणे 6 आपल्या नेत्याप्रमाणे पूजेसाठी येत असतो. आणि मग आल्यानंतर ना तुम्हाला आल्यावर पाहिलं ते असं हे सगळं पाहिलं. लगेच ग्रामस्थांना म्हणजे फोन केले. त्यात आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य मनोज जरे यांनाही फोन केला. ते तात्काळ इथं देवळाकडे निघून आले आणि त्यांनी हे सगळं पाहिलं की असं चोरी झालेलं आहे. आपलं काय नाव आहे? मी मनोज जयराम डेरे, ग्रामपंचायत सदस्य शेवाळवाडी. ग्रामदैवत श्री कळंबादेवी माता मंदिर हे आमचं ग्रामदैवत. या ठिकाणी आम्ही वर्षानुवर्ष रोज नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा करण्यासाठी बरेचसे ग्रामस्थ सकाळी लवकर इकडे येत असतात. पुजारी आमचे लवकर येतात. तर त्यांनी आल्यानंतर त्यांना असं आढळलं की दरवाजाचं कोंड्या कटिंग करण्यात आलंय. तर त्यांना जरा शंका आल्यावर त्यांनी आतमध्ये प्रवेश केला तर दुसऱ्या दरवाजा आहे आतमध्ये स्टीलचा, त्याचा पण कोंडा कट केलेला होता. तर त्यांनी आतमध्ये परत आतमध्ये गेले. गाभाऱ्यात गेल्यानंतर कपाटं पाहिली तर कपाटं पूर्ण अस्ताव्यस्त पडलेली होती, कपाटातलं सामान. आणि दानपेटी पण फोडून तिचा दरवाजा इकडे तिकडे टाकून दिला होता त्यांनी. तर हे कळल्यानंतर त्यांनी मला फोन केला. मग मी तातडीने मंदिराकडे आलो. आमचे बरेचसे ग्रामस्थ आले. आमचे शेवाळवाडी गावचे अनिल शेठ थोरात, मार्तंड शेठ डेरे, नवनाथ डेरे, उमेश डेरे, बाळशीराम शेठ थोरात, हे बरेचसे लोकांना फोन केल्यानंतर सगळे तातडीने मंदिराकडे आले. आल्यानंतर मग आम्ही ते सगळं पाहिल्यानंतर आम्ही ठरवलं की पोलीस कंप्लेंट करू शकतो आपण जाऊन. हे असं का होतंय. इथे आल्यावरती काय घटना की जसं हे होतं दानपेटी फोडलेली वगैरे होती, हा, त्या घटना झाली होती. सगळं होऊन गेलं होतं. कारण रात्री आमच्या पुजारी दत्ताभाऊ त्यांनी रात्री 8:30 वाजता मंदिर बंद केले. त्यानंतर ते आले. ते सकाळी 5:30 ला परत ते दिवाबत्तीसाठी मंदिरात येत असतात. तर ते आल्यानंतर त्यांच्या ते निदर्शनात आलं. तर आम्ही पाहिलं सीसीटीव्ही पाहू आपण, आपल्या मंदिरात आपण सीसीटीव्ही लावलेली. तर आम्ही ती मशीन लावली, DVR ची मशीन. तर ती पाहायला कपाटात कशी गेलो तर ती मशीनच घेऊन गेलेली होती. म्हणजे पुरावे ठेवायचे नाही ह्या उद्देशाने ही चोरी करण्यात आली पूर्णपणे. आणि मग तुम्ही लगेच तात्काळ काय काय पुढचे पाऊल काय होते काय? नाही, आम्ही पोलिसांना कळवलं आणि अशी घटना घडलेली. त्यानुसार पोलीस येऊन गेलेत. त्यांनी ते तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आता अशी आहे की आमच्याकडे ह्या घटना वारंवार घडतायत. तर हे 2-3 वेळा याआधी पण असं घटना घडलेल्या आहेत. तर पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी ही आमची सर्व ग्रामस्थांची प्रामुख्याने मागणी आहे. तर त्याचा विचार करावा आणि रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंगची गाडी 1-2 वेळा तरी आमच्या वाडीतून जावा अशी आमची ग्रामस्थांची एक अपेक्षा आहे. कारण हायवेच्या लगत गाव असल्यामुळं चोरी करण्याचं ठिकाण जवळ होतं, त्यांना पळायला जागा होती. त्यामुळे ते लवकर पळून जातात इथून. सापडण्याचं हे राहत नाही हायवे जवळ असल्यामुळं. हेच आमचं एक प्रामुख्याने मागणी आहे की त्यांनी पेट्रोलिंग करावी रात्रीच्या वेळेस. धन्यवाद.